कर्नाळ रोडवर असणाऱ्या मंगेशनगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घरात ठेवलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 30,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी महेश पांडुरंग सुतार वय वर्ष 33 राहणार मूळ मंगसुळी सध्या राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महेश सुतार हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी येथे राहतात. सध्या ते कामानिमित्त कर्नाळ रोडवरील मंगेशनगर परिसरात राहतात. सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास महेश सुतार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले रोख 20,500 रुपये, चांदीची नाणी, सोन्याचे बदाम असा एकूण 30,000चा मुद्देमाल चोरून पलायन केलं. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुतार हे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.